हॅलो. चला, सतीश आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅच. सतीश यांना आपण देऊन सन्मानित करणार आहोत. चला सतीश या, मॅन ऑफ द मॅच. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे या दोन टीमच्या दरम्यान. पाहूया. एका साईडला BASF कोर्स 11 वॉरियर्स 11 महाडा असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाहूया या मॅच मध्ये कोणता संघ जिंकतोय. स्टार 11 BPCL परेड 11 असा सामना आपण बघणार आहोत. चला अंपायर प्लीज टीम मीटिंग घेऊ देऊ नका. अजून आपल्याला भरपूर मॅचेस कव्हर करायचे आहेत मित्रांनो. भाऊ अंपायर, 4 ओव्हरसाठी फक्त 16 मिनिटं दिलेली आहेत. प्रत्येक ओव्हरसाठी तुम्हाला 4 मिनिटं दिलेली आहेत आणि 4 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिलं 6 बॉल तुम्हाला हाताळायचे आहेत. लक्ष द्या, एक महत्त्वाची सूचना आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. राहुल दादा नायकवडी, माऊली ड्रायफ्रुट्स अँड मसालाचे सर्वा दादा या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत आहे. वेलकम. लक्ष द्या, पंच 16 मिनिटं दिलेली आहेत 4 षटकांसाठी. प्रत्येक ओव्हरसाठी 4 मिनिटं तुम्हाला दिलेली आहेत. 12 मिनिटांमध्ये 3 षटकं तुम्हाला कंपल्सरी हाताळावी लागतील. जर 13व्या मिनिटाला 4थं षटक तुम्ही चालू केलं तर डेथ ओव्हरमध्ये एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घेऊन तुम्हाला ही मॅच कव्हर करावे लागेल. शेवटच्या ओव्हरमध्ये एक खेळाडू तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल, म्हणजे बाउंड्री लाईन वरती 4 खेळाडू असतील. महत्त्वाची सूचना आहे, टाइम आता आपला आम्ही स्टार्ट केला आहे. फिल्डिंग करणारा संघ लक्ष द्या. आता टाइम आपला इथून आम्ही स्टार्ट करतो आहे. आपण जरी थांबला तरी घड्याळ आपल्यासाठी थांबणार नाही. पहिला बॉल तयार होतोय. पाहूया पहिला बॉल कशा रीतीने हाताळला जाणार आहे. पहिलाच बॉल बिग हिट, फटका अतिशय देखना काय फटका सजवला जातो. पहिल्याच बॉलवरती व्हेरी फर्स्ट बॉल, 6 धावा षटकार. राहुल दादा नायकवडी यांचा या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातोय. माऊली ड्रायफ्रुट्स अँड मसालाचे ते सर्व आहेत. पहिल्याच बॉलवरती षटकार आपल्याला पाहायला मिळाला. कमालीचं टायमिंग आपण बघितलं. बॅट्समन विजयच्या बॅटमधून हा षटकार आपण बघितला. चला, घड्याळ आपल्यासाठी थांबणार नाही हे विसरून चालणार नाहीये. आणखीन एक बिग हिट, याही वेळेला बॉलला लॉफ्ट केलंय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा 2 बॉलवरती 2 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. काय टायमिंग होतं, काय बॅटिंग स्विम आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने हा बॅटर बॅट फिरवतोय, जबरदस्त टायमिंगचा चांगला वापर केला जातो आणि सलग 2 बॉलवरती 2 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. अफलातून फटकेबाजी. चला बॉल द्यायचा, नवीन बॉल. पहिलं षटक सुरू आहे म्हणजे नवीन बॉल, कारण पॉवर प्लेचं षटक सुरू आहे.
पुन्हा एकदा बॉल तयार होतो. भव्य दरम्यानचा पुढचा बॉल, तिसरा बॉल येईल का? तिसरा देखील फटका अतिशय देखणा. तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. काय फिल्डिंग आपल्याला बघायला मिळाली. कमालीचं क्षेत्ररक्षण. 2 बॉलवरती 2 षटकार आल्यानंतर इथे मात्र एक सिंगल कंप्लीट झाली. सिंगलच्या मदतीने आता धावफलकावरती पहिल्या मिनिटरी पॉवर प्लेच्या षटकातील 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 13 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया अजूनही 3 बॉल बाकी आहेत आणि हे 3 बॉल इथून कशा रीतीने हाताळले जातील. बॉल तयार. यावेळेला लाईन चांगली होती. टप्पा चांगला होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल कट झाला. बाहेरच्या दिशेला वळण घेत असताना हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे जर का आपण बघितलं तर डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी. सुरुवातीला जरी 2 बॉलवरती 2 षटकार आले असतील तरी सुद्धा हा गोलंदाज कमबॅक करणं जाणतो आणि इथे मात्र कमबॅक करत असताना हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे. लाजवाब गोलंदाजी. आता योग्य टप्प्यावरती तो सध्या बॉल हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळाला. पाहूया अजूनही त्याच्या स्पेलमध्ये 2 बॉल बाकी आहेत. पुढचा बॉल यावेळेला देखील आडव्या बॅटनं क्रॉस बॅटरनं खेळण्याचा प्रयत्न. बॉल चालला फास्ट फील्डमध्ये. बॉल चालला मैदानाला गुदगुल्या करत. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रन्स मिळतात 4. येतोय हा चौकार. पहा बॅटर विजयने सुद्धा पहिलाच बॉल फेस करत असताना षटकारानं स्वतःचं वैयक्तिक अकाउंट इथून मात्र ओपन केलं. परंतु थोडंसं अनिल पहिला बॉल खेळत असताना त्याच्या बॅटमधनं डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि दुसऱ्या बॉलवरती त्याने सुद्धा आक्रमण सुरू केलेलं आहे. म्हणजे हा देखील आक्रमकतेसाठी ओळखला जातो फलंदाज. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे. तिथे फिल्डर बॉलच्या मागे भरपूर वेगाने धावतात. चांगली फिल्डिंग. बॉलला फील्ड करतात. तोपर्यंत 2 धावा तर कंप्लीट केल्या आणि 2 धावेच्या मदतीने आता पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्डवरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 1चा आता खेळ संपला आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 19 धावा. 19 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. चला आतापर्यंत आपण 3 मिनिटं 48 सेकंदांचा वेळ घेतला. फिल्डिंग करणारा संघ लक्ष द्या. 12 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकंही कंपल्सरी हाताळावी लागतील. टीम मीटिंग बिलकुल चालणार नाही. 13व्या मिनिटाला जर आपण 4थं षटक चालू केलं तर एक खेळाडू पॉवर प्लेच्या आतमध्ये घेऊन तुम्हाला ही मॅच कव्हर करावी लागेल. महत्त्वाचे काही नियम्स आहेत. कारण मित्रांनो एका दिवसामध्ये 16 संघ खेळवणं म्हणजे भरपूर कठीण काम असतं आयोजकांसाठी आणि म्हणूनच या सूचना आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. ओव्हर नंबर 2ला आता सुरुवात होती आहे. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर आला आहे संदीप. लक्ष द्या आपण थांबलात तरीसुद्धा घड्याळाचे काटे आपल्यासाठी थांबणार नाहीत. आपला टाईम हा चालू आहे. फिल्डिंग करणारा संघ लक्ष द्या. खास करून कॅप्टनला आम्ही या सूचना करतोय. आता बॉलर पुन्हा एकदा तयार झाला. ओव्हर नंबर 2 मध्ये संदीप यांना सध्या गोलंदाजी मार्कवरती आणलं जात आहे. पाहूया संदीप यांच्या माध्यमातून कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार. बॉलर संदीप तयार होतो. स्ट्रायकिंग इनला विजय. बॉलर तयार झाला. चला वेळ घ्या भाऊ. भरपूर वेळ घेत आहे अंपायर. इतका वेळ घेतला तर आपल्या मॅचेस कशा होतील. प्लीज फिल्डिंग करणारा संघ थोडंसं भान असू द्या वेळेच्या संदर्भात. कॅप्टन संदीप चव्हाण कळकळीची विनंती आहे. अंपायर लक्ष द्या. 12 मिनिटं क्रॉस झाले लगेच आम्ही कॉल करू. एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घ्यायचा आहे. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे. तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. 1 धाव कंप्लीट झाली आणि एका धावेच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्डवरती पुन्हा एकदा बदल आपल्याला पाहायला मिळतात. 1 धाव जरूर टीमच्या स्कोरबोर्डवरती ॲड केली जाते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतात. दरम्यानचा पुढचा बॉल आता इथून कशा रीतीने हाताळला जाईल. बॉल तयार. यावेळीचा पुढचा बॉल. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न. तिथे फिल्डर परंतु बॉल चालला 1 बाउन्स सीमा पार. रन्स मिळतात 4. येतोय खणखणी चौकार. चौकाराच्या साह्याने टीमच्या स्कोरबोर्डवरती पुन्हा एकदा बदल आणि धावफलकावरती रन्स आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात 24 धावा 24 रन्स.
चला पुन्हा एकदा वेळेच्या संदर्भात आम्ही आपल्याला सूचना करतो, ज्या वेळेला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातो ना त्यावेळेला आपला आम्ही टाइम स्टॉप करत असतो, परंतु जसा बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकला जाईल लगेच जर आपला टाइम पुन्हा एकदा आम्ही चालू केलेला आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय, वन बाउंस सीमा पार, रस मिळतात 4, येतोय खणखणीत चौकार. चौकाराच्या साह्याने धावफलकावरती देखील आता बदल आपल्याला पाहायला मिळतात. चला नेक्स्ट मॅच SGB फायटर्स विरुद्ध माझगाव डॉक. या वेळेला देखील आणखी एक चांगला बॉल, परंतु पंच तिथे कळवतात इट्स अ नो बॉल. नो बॉल पंचांनी घोषित केलं विकेटच्या बाहेर. व्हाईट बॉल आहे, व्हाईट. संदीप चव्हाणचा बॉल हाही सुद्धा व्हाईट बॉल आहे. बॉल चालला घोषांकित क्षेत्रामध्ये, एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. एकतीस धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 31, 31 धावा धावफलकावरती आपण बघतोय. बॉल तयार, ओ फटका अप्रतिम, डब्बे में डब्बा डब्बे में केक, घुटना टेक और षटकार देख. काय फटका आपल्याला पाहायला मिळतो, कमालीचा टायमिंग, लाजवाब स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. घुटना टेक, तमाशा देख, आणि 6 धावा या बॉलवरती आता ऍड केल्या जातात. बॅटर अनिलच्या बॅटमधनं नुकताच षटकार आपण बघितला, आणि षटकाराच्या साह्याने टीमच्या स्कोरबोर्डवरती आता बदल आपल्याला पाहायला मिळतात. एकूण रनसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 37. टप्पा पडल्यानंतर अंगाचा वेध घेणारा हा बॉल धाव घेण्याचा प्रयत्न थांबवलाय, आणि इथे मात्र कोणत्या प्रकारची रन्स आपल्याला पाहायला मिळत नाही. षटक संपलंय. अंपायर 9 मिनिटं झालेली आहेत, आतापर्यंत 9 मिनिटं झाली आहेत. 3 मिनिटं मध्ये पुढचे बॉल तुम्हाला हाताळायचे आहेत. लक्ष द्या, 3 मिनिटांमध्ये आता पुढचे तुम्हाला षटक कंप्लीट करायचे. जर कंप्लीट केलं नाही धावफलकावरती धावा आपण बघतोय 37 धावा, 37. आता हे षटक तुम्हाला 3 मिनिटांमध्ये संपवायचं आहे. जर संपवलं नाही तर डेथ ओव्हर मध्ये पहा, एक खेळाडू तुमच्या सर्कलच्या आतमध्ये येईल. गोलंदाज बॉल तयार होतात. प्रताप यांचा हा बॉल शॉर्ट बॉल होता, आखूड टप्प्याचा बॉल. या बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय, आणि षटकाराच्या साह्याने टीमच्या स्कोरबोर्डवरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. बघा आता आपला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला, आपला टाइम आम्ही थांबवलाय. आता पुन्हा एकदा जसा गोलंदाज बॉल हाताळण्यासाठी तयार होईल, पुन्हा एकदा आपला टाइम आम्ही चालू करू. बॉल तयार, या वेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलग 2 बॉलवरती 2 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. याकरिता मात्र विजयने या मागच्या बॉलवरती म्हणजे मागच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती स्ट्राईक रोटेट करण्यापासून थांबवलं होतं, आणि इथे पहा स्ट्राईक मिळालेली आहे. सलग 2 बॉलवरती 2 षटकार. चला, जे स्वयंसेवक आहेत त्यांना विनंती आहे, आपण इथे जर का आपण बघितलं तर बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. चला, मॅच बॉल आलेला आहे. 2 बॉलवरती
2 षटकार आतापर्यंत खेचलेले आहेत. या फलंदाजाने पाहूया तिसरा येईल का. पुढचा बॉल या बळीला फटका फसलाय. बॉल हवेत कॅच इम्पॉर्टंट आहे. पकडला जातोय जेल आणि बॅट्समन आता इथून मात्र बाद झाला. गणेश गायकवाड यांच्या माध्यमातून खरं तर खूप चांगला जेल इथून मात्र पकडला जातोय. 2 मिनिटांमध्ये आता तुम्हाला 3 बॉल हाताळायचे आहेत. विकेट गेली, टाइम आपला स्टॉप केला आणि पुन्हा एकदा बॅट्समन जसं बॅटिंग करण्यासाठी तयार होईल लगेच टाइम आपला स्टार्ट करू. आता 2 मिनिटांमध्ये तुम्हाला हे 3 बॉल हाताळायचे आहेत. बॉलिंग करणारा संघ पुन्हा एकदा बॉल तयार होतोय दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. बॉल तयार झाला पुन्हा एकदा. फुल टॉस, बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर आल्याबरोबर पहिला बॉल फेस करत असताना याही बॅटरने आक्रमकतेचं रूप इथून मात्र दाखवलंय आणि या बॉलवरती 6 धावा प्राप्त झाल्या. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न बहुत चालला डिक्लेअर झोनमध्ये. तिथे मात्र एकच धाव आपल्याला पाहायला मिळणार. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल आपल्याला पाहायला मिळतात आणि आता रन्स आपण बघतोय 56 धावा धावफलकावरती. छप्पन्न धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शेवटच्या बॉलवरती आणखीन एक तडाखा आणि हाही बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. सन्माननीय रोहनजी आंबाळे साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन. मुंबई पोलीस दलामध्ये खरं तर ते कार्यरत आहेत. या दादा व्यासपीठावरती आपल्या देखील सहर्ष स्वागत आहे. 3 ओव्हरचा आता खेळ संपलाय आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. या वेळेला पंचांचा सिग्नल व्हाईट बॉलचा एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जात आहेत. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. या वेळेला फटका फसला. बॉल हवेत कॅच होईल का. पकडला जातोय जेल. विकेट गॉन. बॅट्समन बाद होतोय. चला नवीन फलंदाज लगेच जर मैदानाच्या आतमध्ये यायचंय. धावफलकावरती आतापर्यंत रन्स आपल्याला पाहायला मिळतात. त्रेसष्ट धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 63 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा बॉल यावेळेला देखील लेगस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आणि पंचांचा सिग्नल व्हाईट बॉलचा आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा धावा धावफलकावरती जोडल्या जातात. पुन्हा एकदा बॉलर तयार होईल. पुढचा बॉल पाहूया आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणार. यावेळेला देखील एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते 64 धावा धावफलकावरती. पाहूया पुन्हा एकदा बॉल तयार होतोय. या वेळेला देखील पहा लाईन मिस केली. पंचांचा निर्णय स्क्वेअर लेगचे अंपायर
मुख्य पंच आपला एकच डिसिजन आमच्यापर्यंत द्यायचा आहे, वाईट आहे की नो बॉल. जे मेन अंपायर होते नो बॉल आहे आणि थ्रो गोलंदाज आढळला आहे. म्हणजेच 2 धावा आता पेनल्टीच्या ऍड केल्या जातील आणि 9ची 1 रन म्हणजे या बॉलवरती कोणत्याही प्रकारची न मेहनत करता 3 धावा मिळालेल्या आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. हा बोनस पॉइंट मिळाला आहे. अडीच मिनिटं आहेत. नवीन गोलंदाजी मार्क वरती. पाहूया पुढचा बॉल. यावेळेला पहा हा व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला. एक्स्ट्रा धावा धावफलकावरती जोडल्या जातात. आतापर्यंत रन्स आपण बघतोय 68 धावा 68. या वेळेला बॉल हवेत. फिल्डर आहेत. बॉल चालला 1 बाउंस सीमा पार. रन्स मिळतात 4. येतोय आज चौकार. चौकाराच्या साह्याने आता धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 72 धावा 72 रन्स. शॉर्टबॉलचा वापर. फटका फसला. बॉल हवेत. 1 हँडेड कॅच ऑफ द डे. आजच्या दिवसातील सर्वाधिक सुंदर झेल पकडलाय. या फिल्डिंगसाठी एकदा मित्रांनो जोरदार टाळ्या व्हायला काय हरकत नाहीये. ज्या पद्धतीने हा झेल पकडलाय. अनिल मांजरी यांनी खरं तर हा झेल पकडला. काय झेल पकडलाय. आता कोणाला जर पैसे लावायचे असतील तर लावू शकता या कॅचसाठी. ज्या पद्धतीने त्यांनी कॅच पकडला. जबरदस्त झेल. यावेळेला देखील दूरवरून क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात. एक धाव कंप्लीट आणि आता एकाच धावेवरती इथून संयम दाखवावा लागतोय. सिंगलच्या मदतीने धावफलकावरती आता रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 73 धावा. यावेळेला लेग स्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आणि तिथे पहा आता थांबवलं जाते. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला. पुढचा बॉल तयार. यावेळेला तिथे फिल्डर आहेत. बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव मिळतीये. 4 ओव्हरचा खेळ संपला आणि धावफलकावरती आता धावा आपल्याला पाहायला मिळतात. 75 धावाने विजयासाठी 76 धावांचं लक्ष्य.
SBI SGB फायटर्स आणि माझगाव डॉक असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. माझगाव डॉट टीमचे कॅप्टन हे टॉस जिंकला आणि त्यांचा बॉलिंग करण्याचा निर्णय आलेला आहे. बॉल तयार होतोय. यावेळेचा हा तेज आणि तरार हा बॉल बॅटरला शांत ठेवलाय. डॉट बॉलचे सांगता चला वेळ कमी घ्यायचा, तुमचा देखील टाइम आम्ही इथून स्टार्ट केलेला आहे. या वेळेला फटका चांगला आहे. बॉल चालला आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावेंकरिता हा षटकार. यावेळेला देखील इथे जर का आपण बघितलं तर या बॉलवरती पुन्हा एकदा बॉल तयार झाला. पाहूया आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळलाय. पुढचा बॉल
षटक संपले. 1 ओव्हरचा खेळ संपला आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती आता रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 7 धावा धावफलकावरती. सात धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 76 धावांचं लक्ष्य. अजूनही मोठे फटके तुम्हाला या मॅच मध्ये मारावे लागतील. येणाऱ्या 18 बॉलमध्ये 69 करायचे आहेत. यावेळेला बिग हिट. स्ट्रोक चांगला आहे. बॉल हवेत खूप चांगला झेल पकडला आणि तिथे मात्र बॅट्समन होतोय बाद. विकेटचं पतन. सात धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं. षटक संपल्यानंतर लगेच आम्ही स्कोर आपल्यापर्यंत पाठवतोय, अपडेट करतोय. पुन्हा एकदा बॉलर तयार झाला. पाहूया पुढचा बॉल. या वेळेला देखील आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बॉलर तयार होतोय. पुढचा बॉल. यावेळेला देखील चांगली लाईन लेन आपल्याला पाहायला मिळते. बॅट्समनला शांत ठेवलंय. पंचांचा सिग्नल वाईट बॉलचा. आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कमालीची गोलंदाजी हा गोलंदाज साकारत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथे जर का आपण बघितलं तर पंचांचा सिग्नल बॅट्समन झालाय OUT आउट. यावेळीचा हा बॉल देखील तेज आणि तरार आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे पुन्हा एकदा बॅटरला शांत ठेवलंय. स्ट्रोक चांगला आहे. तिथे फिल्डर खूप चांगला झेल पकडला आणि तिथे मात्र शेवटच्या मोमेंटला बॉल हातातून निसटला, परंतु प्रयत्न खूप चांगले होते. दोन ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 10 रन्स आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 2 गडी बाद. 2 गड्यांच्या मोबदल्यात 10 धावा धावफलकावरती आपण बघतोय. पुन्हा एकदा बॉलर तयार झाला. यावेळेला देखील चांगला बॉल तिथे फिल्डर बॉलच्या मागे आणि इथे मात्र एकच धाव कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते.
11 धावा धावफलकावरती. आता येणाऱ्या 11 बॉलमध्ये 65 धावांची गरज आहे विजयासाठी. बॅटिंग करणाऱ्या टीमला येणाऱ्या 11 बॉलमध्ये 65 धावांची गरज आहे. लाईन चांगली, टप्पा चांगला आणि इथे मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 10 बॉलमध्ये आता 65 करायचे आहेत. जरी 10 बॉल 10 षटकार आले तरी सुद्धा हा सामना इथून मात्र गमवावा लागेल. परंतु इथे काहीतरी चमत्कार घडला तर मॅचमध्ये ट्विस्ट येईल. 10 बॉलमध्ये 65 करायचे आहेत. लक्ष भरपूर मोठं वाढतंय. आणखीन एक डॉट बॉल. आता खरं तर या मॅचमध्ये पूर्णपणे मजबूत स्थितीमध्ये येत असताना बॉलिंग करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. परेड 11 हा संघ. बॉलर तयार होतोय. यावेळेला देखील इथे मात्र एक धाव कंप्लीट झाली आणि आता एकाच धावेवरती इथून संयम दाखवावा लागतोय. आठ बॉल मध्ये आता 64 करायचे आहेत. बॉलर तयार. यावेळेला देखील एक चांगला बॉल. तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. एकच धाव मिळणार आहे आणि इथे मात्र एकाच धावेवरती संयम दाखवावा लागतोय. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल. बॉल तयार झाला. पुन्हा एकदा पुढचा बॉल. यावेळीचा बॉल गती भरपूर होती. आता इथे मात्र पुन्हा एकदा बॅटरला शांत ठेवलंय. डॉट बॉलची सांगता आपण बघतोय. षटक संपले. बॉल तयार झाला. पुन्हा एकदा बहुत षटक संपलंय. आमचे गुणलेखक मित्र कळवतात. पहा पहिला बॉल डॉट, त्यानंतर 2 बॉल डॉट आणि त्यानंतर 2 बॉल वरती 2 सिंगल आल्या आणि आता हा डॉट बॉल. षटक संपलंय. सहा बॉल मध्ये 63 धाव्यांची गरज आहे. बॉल तयार. ओ याही वेळेला एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. बॅटरला शांत ठेवलंय आणि खरं तर डॉट बॉलचे सांगता खरं तर काही बंधनं आहेत. 12वीची परीक्षा देखील सुरू आहे म्हणूनच नक्कीच आपल्यापर्यंत थोडा आवाज कमी येतोय राहुल. आम्ही नक्कीच दिलगिरी व्यक्त करू. आता 4 बॉल मध्ये 63 करायचे आहेत. बॉल तयार. औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. पुढचा बॉल. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे. बॉल बॅक ड्राईव्ह खेळला. तिथे फिल्डर आहेत. एक धाव कंप्लीट झाली आणि आता एकाच धावेवरती इथून संयम दाखवावा लागतोय. एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्ड वरती पुन्हा एकदा बदल. आता 62 करायचे आहेत. स्ट्रोक चांगला आहे. तिथे फिल्डर पहा बॉलच्या मागे धावतायत आणि पुन्हा एकदा एकच धाव मिळणार. 2 बॉल मध्ये 61. औपचारिकता शिल्लक आहे. फक्त बॅटिंग करण्याचा आनंद घेतात बॅटर. याही वेळेला डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. चला नेक्स्ट मॅच. लगेच जर मैदानाचा ताबा घ्यायचा. माझगाव डॉग संघ मैदानाचा ताबा आपण लगेच जर घ्यायचा आहे. पुढचा बॉल. यावेळीचा बॉल इथे फटका तर चांगला आहे. बॉलच्या मागे फिल्डर धावतायत.
परंतु असे फटके जर सुरुवातीला आले असते तर चित्र काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असतं. आणि हा सामना जिंकलाय. अभिनंदन. वेल प्लेड. परेड 11 या संघाने हा सामना जिंकलाय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच